आणि असे खिडकी पडले, असले कडाकडं पडली, असले लाकूड पडलं आणि असले काहीतरी पडलं काय, तर आम्ही तिथे यायचो आणि एक झाड बांधायचो. पाऊस येतो का तुमच्या घरात? हा, मग ते सगळं पडलं की आम्ही जायचो. मग कुठं जायचं? भिजत भिजत हा, आणि एक काठी काढायचो त्या कडातून आणि आणि पाय टाकायचो पावसातच? हा, अरे आणि झोपायचो. मग आजारी पडत असाल तुम्ही पावसात भिजल्यावर? नाही, आम्ही हे रुमाल बिमाल असं पडतं ना, मग उशे पिशे पडतात ना, मग त्याचे कशी छोटीशी एक झोपडी अशी बनवायचो आम्ही. अशी एक झोपडी बनवायचो, अशी ठेवायचो. इथून आम्ही सगळे जायचो आणि असे इथे झोपायचं. मोठे ब्लँकेट भिजत असेल की? हा, पिचत झोपायचो. मग थंडी वाजत असेल की तुम्हाला? तरी फॅन नसायचा आम्हाला, गरम व्हायचं तरी. गरम होत झोपायचो आम्ही. मग हवा कशाने घ्यायचा? कागद पत्र हे ते पडलेलं असायचं ना आमच्या कडाचं बाहेर. आणि पाय राहायचो छोट्या कडातून आणि एक काहीतरी घ्यायचो, तिला हवा घ्यायची का? प्लास्टिक कागद काहीतरी घ्यायचो. नाहीतर हे बघा, असले कागद पडले तर ते घ्यायचो आणि असं पडायचो आणि हात हलवायचो. मग थंड वाटायचं का? हा, आणि कळ तुटलं तरी झोपायचं तसंच वलाच? हा, आणि जेवायचं कसं? आणि जेवायचं. एवढी 4 लोक तुम्ही जेवणार कसे? सगळी भाज्या ना, आमच्याकडे एक चिमणी होती. एक चिमणी? हा, आणि ना बाहेर कोंबडी असायची. अच्छा. हा, मग काय करायची? आम्ही सारखं झोपलेलं असायचो की सकाळ झाली की कोंबडी ओरडायची. हो का? आम्ही तिला खायला घालायचो. आमच्याकडे एक बॉक्स होता मोठा. हा, आणि त्यातून आम्ही घ्यायचो शील्स आणि कोंबडीला टाकायचो. शीड्स घ्यायचं आहे त्यातनं? काय? शीड्स बॉक्समधनं? हा, तिथे. पण तुम्हाला जेवायला काय मिळायचं? तर आम्ही एक झाडावरचे फ्रूट काढायचो. झाडावरचे फ्रूट काढायचो हलवून हां. आणि ना मग फ्रूट कुठले? मँगो बनाना अजून ॲपल चेरी पण होती? हां, ॲपल हे सगळं हलवून काढायचं आणि मग खायचं का? आणि ना स्ट्रॉबेरी ती पण झाडाला असते. हो. स्ट्रॉबेरी सगळं हलवून काढायचो आणि फ्रूट काढायचो मातीतून. आणि ना त्याची भाजी कशी करायची? चूल पेटवायचो आम्ही. चूल? हां, गॅस नव्हता तुमच्याकडं? नव्हता. अरे बापरे. मग चुलेली लाकडं कुठून आणायची? आणायची पायाची. जंगलात ना? हां. जंगलात भीती नाही वाटायची तुम्हाला? नाही, तिथे लायन पिला नव्हते. लायन नव्हते? तिथे पक्षी छोटे फक्त पक्षी? आणि छान ॲनिमल होते. हो तिथं पक्षी ओरडायचे का मग? हां, चिव चिव मामाला उठवायचे. असं म्हणायचे. आणि पॅरोट? पॅरोट काय म्हणायचं? सगळे आवाज काढला की आम्ही सगळे उठायचो. अरे बापरे, चांगलं होतं की? काय चांगलं होतं की मग तुमचं घर? नव्हतं, आमची एक झोपडी होती. एकच झोपडी होती? हां, दोन झोपड्या होत्या. अरे बापरे. एक दोन होत्या? हां. ते पत्र्याचे बनवले होते तुम्ही? पत्रे वरती ठेवायचं तुटलेलं. अजून? आणि ना नीट बस. कडल पण नव्हतं आमच्याकडं. कलर नव्हता तिला? हां. TV होता का तुमच्याकडं? नव्हता. फोन? आम्ही तसं चांदण्यात बसायचो. असं बसायचं? असं बसायचं? आणि फोन? नसायचा. फोन पण नसायचा. तुम्ही गरीब होता का एकदम?
एकदम गरीब होता का तुम्ही? हा जास्त काम करायचं का? हा जास्त काम केलं की आम्हाला जास्त पैसे भेटायचे. जास्त भेटायचे की कमी भेटायचे? जास्त भेटायचे. आम्ही थोडं काम केलं की हम्म. आम्ही रेसिंग खेळायचं आमच्या घराच्या बाहेर. घराच्या बाहेर अंगणात आहे? आणि मग दिवाळीला? दिवाळीला ना आम्ही खेळायचो. हम्म. फाटके तुटकेच कपडे काढून. फटके तुटके? हा तर फटके तुटके असले तर आम्ही शिवायचो असे सुई टाकाने. अरे बापरे, सुई धाग्याने? आम्ही ना पिशवीत पडायचे एवढे एवढे कपडे. ह्याचे आणि माझे सगळ्यांचे कपडे न्यायचो दुकानात हां. आणि शिवून आणायचो. अरे बापरे. आणि लाडू करंज्या? ते दुकानातून आणायचो विकत? आणि पैसे त्याला? आम्ही लई काम करायचो. मग आम्हाला एवढे पैसे भेटले की आम्ही जायचो. मग आणि फटाके? फटाके पण ते परत आम्ही काम करायला बसायचो आणि मग पैसे घेऊन जायचो दुकानात. अरे बापरे. फटाके आणायचे का? हां. नेलपेंट लावायचं का? मेहंदी काढायचं? ते पण आणायचो दुकानातून. कसं काय? आम्ही लई गरीब. साबण आणायचं का? मोती साबण? मोठी साबण आणायला पण पैसे नाही एवढे. 1 आणि 2 तीन पैसे लागतात मोठी साबण आणायला. मग तुमच्याकडे नव्हते का पैसे ते? होते ना तसले पैसे. मग आणायचं का मोती साबण? हां. फारच गरीब होता तुम्ही ना? हां. झोपायला काय होतं तुम्हाला? गादी नव्हती? नव्हती. पॅड नव्हता. बेड नव्हता? आणि त्याची पाठी पडलेली एक फाटकी तुटकी. आम्ही त्याच्यावर झोपायचे सगळे. एवढी मोठी काठी होती. सगळेजण झोपायचो काठीवर? गादी? तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं काठी. फटकी तुटकी गादी होती का? हां. आणि पावसात भिजल्यावर? पिचत झोपायचो आम्ही. अरे बापरे. थंडी वाजत असेल तुम्हाला मग? तरी झोपायचो थंडी वाजत. अरे बाप. मग आजारी पडायचं का थंडी वाजल्यावर? हे आजारी पडायचे ना. पण मग दवाखान्यात? दवाखाना नव्हता. एक एवढी लई कामं करायची मी आणि पैसे घेऊन त्यांना औषध आणायची. अरे बापरे. फारच कष्ट केले तुम्ही. काय? कष्ट फारच केले लहानपणी. लहानपणी नाही, आत्ता मोठेपणी आहे. हां. तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं लहानपणीचं सांगितलं. आत्ताचं सांगितलं मी. लहानपणी पण तसंच पाऊस पडायचा. हो ना? हां. रस्त्यावर पाणी व्हायचं ना? हां. तरी आम्ही चालत जायचं का? होडीतनं जायचा? एक होडी बनवायचो प्लॅस्टिकची. प्लॅस्टिकची होडी? हां. आणि हे बघा असल्या कागदाची. तसल्या कागदाची आहे? हां. आणि चालायचं कसं त्यातनं मग? आम्ही मोठून असे पाय काढायचो टोकं सगळे आणि होडीतून जायचो. पुढं जायचो. हे बसायचे का होडीत? हां. हे चौघं ना? हां. कोण कोण बसायचं? कुठे गेलं? आणि मी बोट चालवायची. बोट चालवायची? हां. मी. आता हे पाहुणे कुठनं आले ते तुमच्याकडं? ते बोटीतून आलेत. कुठलं गाव त्यांचं? काय? कुठल्या गावावरून आले ते? चिंचवडवरनं? हां. पाहुणे येते तुमचे? त्यांना तर जेवायला वगैरे काय? तिथंच असते का तू? हां. मी तिथेच राहते. चिंचवडला राहते? हां. काय नाव आहे आपलं? भोसले? हां. नाव काय? भोसले. संपूर्ण नाव? हो. काय? सगळं नाव काय? कोणाचं सगळं? आपलंच की तुमचं. आर्या
आहे. असं आहे का? हां, शाळेत जाता का नाही? आम्हाला एक पण शाळा नसते. का घेत नाहीत का शाळेत? अरे साड्या नसते आमच्या इथं जुनी पांढऱ्या कलरची शाळा असायची आणि त्याच्यावर आम्ही लई काम करून एक पेंट आणायचो, लई कलर्स आणायचो आणि काहीतरी असे ड्रॉइंग काढायचो, ड्रॉइंग टिपकी टाकायचो आम्ही आणि हॅपी किड्स द्यायचो. हॅपी किड असं लिहायचं होय? हां, आणि सगळ्यांना पाठवायचो. मग तीच तुमची शाळा का? हां, तीच आमची शाळा आहे. हॅपी किड नाव आहे का? हां तुम्ही लिहिले का ते बोर्ड? हां, वा वा. आम्ही गार्डन आहे का तिथं? शाळेजवळ गार्डन आहे? एक ना मोठंसे गार्डन आहे, तिथे चौक आहे जो का आणि एक ना काय होतं, एक खोटा हत्ती होता, एक खोटा लायन होता, एक खोटा उंदीर होता, एक खोटा मांजर होती. अरे पण खोटी आहे ना? नाही. नाही ना? खरी आहे का? हम्म. अच्छा. आणि खोटा फिश होता तिथे. खोटा फिश? हां, मग खायचा कसा तो? अरे खेळायला छोट्यांना. खेळ छोट्या मुलांना वय? हां, आणि म्हाताऱ्या माणसांना? म्हातारी माणसं नसायची तिथं आम्ही आणि मी यांना खायला काढायची. आपण गार्डनमध्ये येतात ना म्हातारे लोक काय करायला? बसायला. नाही नव्हते, मी बसायची ह्यांच्या शेजारी. त्यांच्या शेजारी बसायची होय तू? हिचं नाव काय आहे? बाहुलीचं नाव काय त्या? बाहुलीचे नाव गुड्डी आहे का? तोंड बघू तिचं कसलं? हां, आहेत की डोळे बिळे? तोंडाला काय झालं? लिपस्टिक लावले का? हां, हां, का गाजर खाल्ले? लिपस्टिक लावली आहे. लिपस्टिक लावले? तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं गाजर खाल्ले काय. आणि तिला कुठं कुठं पाचलेलं एकदा. कसं काय बाजलं तिला? स्वयंपाक करत होती का? हां, छोटं स्वयंपाक करत होती. काय कसला स्वयंपाक करत होती? आणि आमच्या इथे ना गार्डनमध्ये मी केली होती खेळायला. कुठे गेली होती? गार्डनमध्ये? तिथून गार्डनमधून खेळून मी केली कामाला आणि ही एकटी भाजी करत होती. एकटीच? हां, आणि केवढी राहिली आहे. केवढी राहिली राहिली? आहे. काय झालं? भाजी चटका बसला का? हां, चटका बसला. कुठली भाजी करत होती? ते कशाची माहिती आहे तुम्हाला? कशाची? कॅरेटची भाजी करता करता हिला पाचलं. कॅरेट? हां अरे बापरे. चटका बसला का तव्याचा? हां, का तेल उडलं अंगावर? तेल पण बुडलं ना. चपाती केली का नाही? का नुसतीच भाजी खाल्ली? अरे चपाती करता करता कुठं बसलं माहिती आहे का? कुठं? हाताला? हे बघा, या हाताला व्हय? हाताला. अरे आणि एक तर ती चिखलात खेळत होती आणि मी गेली बाजारायला. मी गेली सगळे भाज्या तोडल्या आणि सगळ्या माणसांना तैरण केली आणि ही ना चिखलामध्ये उड्या मारता घसरली आणि ना पडली तर आमकन पडली ती. अरे लागलं का तिला? मग हा लागला नाही इकडं बघा. मग दवाखान्यात नेलं का नाही तिला? नाही, आमच्याकडे एक पट्टी होती तर आम्ही हिला लावली. गुडघ्याला लागलं होय? हां, मग आता रडती का मग? का तेव्हा रडत होती? ते सुकत आलंय पाणी. पाय सुकत आला आता? हां, तेव्हा रडली का? पडली तेव्हा? हां, लई लढली. लय रडली? हां, मग तू काय केलं? मारलं का तिला? नाही, तिला चोपवलं पट्टी लावल्या. दवाखान्यात नाही नेलं? नाही, आमच्या इकडे एक पट्टी होती ती लावली. घरात होती का पट्टी शिल्लक? हां, शिल्लक राहिली. शिल्लक राहिली होय. गोळ्या औषधं ती आणली आम्ही. कुठून? मी लई काम केलं आणि केली आणि आणली पट्टी. आणि इंजेक्शन? गोळ्या पण आणल्या आणि इथे पट्टी लावली.
चांगलंच करता बाबा तुम्ही. आम्ही